नमस्कार मंडळी. तसा हा विषय माझा म्हणता येणार नाही, कारण हा विषय मला एकाने सांगितला आणि त्याच्या मनातल्याच या गोष्टीवरून माझ्या मनामध्ये या विचाराचा एक प्रादुर्भाव झाला म्हणा, किंवा मग माझ्या चिंतनामध्ये ते आलं म्हणा. पण मी विषयाचं जे मूळ क्रेडिट आहे मी ते त्या व्यक्तीला देईन. काय आहे, कधीकधी असं वाटतं ना आपल्याला की मला कोणाशी बोलायचं नाही, मला कोणाशी भेटायचं नाही, मला कुठेतरी एकटं जायचं आहे, बाहेर राहायचं आहे, मला कोणी ओळखू नये अशा कुठल्या तरी ठिकाणी जावं लागतं आहे. मग असंच कोणत्या तरी जंगलात, हिमालयात, नाहीतर अशा प्रदेशात जेथे फक्त तो अनंत, त्याचं निसर्गाच्या रूपात सामावलेलं स्वरूप आणि त्या स्वरूपाशी एकता साधणारा मी किंवा मग एकता साधणारी मी, म्हणजे कोणीही असू शकेल, पुरुष किंवा स्त्री. असं होतं ना कधीकधी आपल्याला. खरं म्हणजे हा विषय सगळ्यांच्या मनातलाच आहे. संसाराच्या भाऊगर्दीमध्ये कधीतरी असं वाटतंच की आपण या सगळ्या संसाराला सोडून निश्चित कुठेतरी लांब दूरवर जाऊ. मित्रांनो, हे असंच होतं आपल्याला. म्हणून तर हा विचार माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागला आणि त्यातूनच काही शब्द, काही वाक्य, काही चिंतन बाहेर आलं. पण आपल्याला माहिती झालं आहे ना की हिमालय असो किंवा अंटार्क्टिकाचं बर्फाचं आवरण, या मानवानं आपल्या अस्तित्वानं जेथे तेथे जाऊन गर्दी करून ठेवली आहे. कुठेही जागा त्याने शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळेच त्या जागेमध्ये असलेली नीरव शांतता बाधित झालेली आहे. आपण वर्णनं ऐकत होतो, म्हणजे आजसुद्धा जुन्या पुराणकथांमध्ये स्थळांची, जाग्यांची, वनांची जर वर्णनं ऐकली तर आपण आश्चर्यचकित होतो. भागवतामध्ये तर अतिशय सुंदर असं वनांचं, तिथं निर्माण झालेल्या झाडांचं, त्या झाडातून निर्माण होणाऱ्या फळांचं आणि त्या फळांमुळं निर्माण झालेल्या वेगवेगळ्या नद्यांचं सुद्धा वर्णन आपण ऐकतो. खरंच भगवंतानी ही अशी इतकी सुंदर दुनिया वसवलेली आहे का? म्हणजे बघा बरं, गूढ, शांत, कधीकधी त्या शांततेची सुद्धा भीती वाटेल अशी जागा, सर्वत्र झाडी, मोहक सुगंधाने सप्तरंगांनी भरलेली, आजूबाजू धरित्री आणि त्याच्यावर टवटवीत दिसणारी फुलं, लांबवर आपल्या लयीत वाहणारे धबधबे किंवा मग अथांग पाण्यावर येणाऱ्या लाटा, अखंडित वाहणारी नदी, नाचणारे गाणारे मोर, पक्षी, थवेच्या थवे आकाशात आपल्याच नादात, आणि मग कधी हिरव्या गार गालिच्यात खोल 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 जाणारी एखादी पाऊलवाट, घनदाट सावल्या आणि इतस्ततः आपल्याच मस्तीत हिंडणारे पशु, हिंस्र प्राणी. बघा बरं मित्रांनो, हे असं सारं जग आपल्याला अनुभवायचं असतं, अगदी पूर्वी राहत असलेल्या मानवासारखं, कारण तो या सगळ्या निसर्गाचा भाग होऊन जगत होता. पण कालपरत्वे हे सारं धुक्यासारखं विरत चाललेलं आहे. तुम्ही म्हणाल, तुमच्या मनात हा पण कशाला आला? तो आहे ना, त्यामागे एक गूढ आहे. बोलूया आपण थोडासा हा विचार किंवा वर्णन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हे जादुई वर्णन आहे, म्हणजे जादूसारखं. आपण याचाच जर विचार केला तर आपल्याला आपल्यात तसंच जंगल सापडलं तर? प्रयत्न करूया. आपण नेहमी म्हणतो, आपल्या प्रत्येक गोष्टीचं किंवा कृतीचं त्यामागे प्रेरणा देणारं आपलं स्वतःचं मन असतं. आणि भगवंत गीतेत म्हणतात, मी तुझ्यात आहे, तुझ्या मनाच्या अस्तित्वात मी आहे. मग या भगवंताचाच आधार घेऊन आपण आपल्या मनात एवढं सुंदर जादुई वन किंवा मग हे सारं बहरून आलेली फुललेलं उद्यान मनात बनवू नाही का शकत? काय होईल त्याच्याने? असं जर आपलं मनातलं वन प्रसन्न बनलं तर सारं आसमंत सुख समाधानी बहरलेलं आपल्याला दिसेल ना. मग चला तर मित्रांनो, मी तुम्हाला मनाच्या जंगलात घेऊन जातो. कधी कसं निर्माण झालं माहिती नाही, किती खोल आहे, किती त्याची लांबी आहे, किती त्याची रुंदी आहे,
काही माहीत नाही. आत जाणारं, दूर 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 फिरणारं, कितीतरी रस्ते, कितीतरी मार्ग, कितीतरी खाचखळगे, कितीतरी वाटा आडवाटा याच मनात तयार होतात. जसं जंगलात त्या गर्द झाडीत उमटलेल्या पाऊलखुणा आपल्याला खुणावतात, मनसुद्धा या विचारांच्या घनदाट जंगलात फिरत असतं, वाट मिळेल तिथं भटकत असतं. आणि मग या वाटेवर, या मार्गावर, याला सगळ्या वाटेत त्याला योग्य मार्ग सापडला नाही की ते भांबावतं आणि सैरा वैरा पळत सुटतं. त्याला आवरावं लागतं, कारण एक वाट, एक ध्येय ठेवलं तर या जंगलाला पार करून तुला अपेक्षित असं शांतीचं ठिकाण तू शोधू शकशील. काय आहे, जंगलात अनेक पशुपक्षी, हिंस्र प्राणी, त्यांनी केलेले आघात, त्यांनी केलेले जीवघेणे प्रकार आपण आपल्या मनातसुद्धा अनुभवतो. कारण आपण कधी त्या प्राण्यांसारखे वागतो, रागावतो, लोभावतो, गुरगुरतो, कधी मोर, कधी मैनाहून बागडतो आणि कोणत्याही धोकादायक विचारांना आपण हिंस्र प्राणी समजून त्यापासून सुरक्षित राहायला नको का? कसं आहे, सुंदरता नेहमीच मनाला भुरळ घालते. वनश्रेणी नटलेल्या जागेत आजही आपण रमतो आणि अशा ठिकाणावर आपण लक्ष दिलं, शांत सकारात्मकरित्या आपण परिस्थितीचा विचार करून जगायला शिकलो तर नवनवीन विचारांची, नवन दिशेची एका समृद्ध होत जाणारी पायवाट निश्चित आपल्याला दिसू शकेल. एक कथा माझ्या वाचनात आली होती. एक तुमच्या आमच्यासारखा तरुण, सतत विचारांची गर्दी, ओव्हर थिंकिंग करणारा, कधी पश्चाताप, कधी भीती, कधी नैराश्य, कधी इच्छा, कधी अभिलाषा, काय कुठे चाललो माहीत नाही. अनेकांना तो भेटायचा, विद्वानांशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पूजापाठ करायचा, चिंतन करायचा आणि कधीकधी देवाशी त्याच्या फोटोसमोरसुद्धा बोलत राहायचा. सगळं मनातलं सांगायचा, पण मनातलं वादळ शांत होत नाही. मग त्याची कर्मधर्म संयोगाने एका जाणत्या माणसाची गाठ होते. त्या माणसाकडे पाहत, त्याच्या ज्ञानाचा अंदाज घेत तो त्याला विचारतो, हे पहा, माझं मन काही थांबत नाही, मला त्या मनाला जिंकायचं आहे. तो विद्वान हसतो आणि म्हणतो, एवढंच मित्रा, एक गोष्ट ऐकशील का? तू मनाला काय समजतो आहेस? तू तुझ्या मनाला रणांगण केलेलं आहेस. अरे पण ते अरण्य आहे, जादूचं अरण्य, आणि त्या जादूच्या अरण्यावर तुला विजय मिळवायचा आहे. तू एक काम कर, तू त्यात हरवून जाऊन त्याला समजून घे. कारण जंगलात आत गेल्याशिवाय जंगल समजता येत नाही, जंगल कळत नाही. तसंच तू त्या मनाला समजावून घे. जाण आपल्या मनाला शांतपणे. तू तुझ्या मनाचा हो, अनुभव घे स्वतःचा. तो तरुण त्याच वेळी आपले डोळे मिटतो आणि त्याच्या मनाचं अरण्य किंवा त्याच्या मनाच्या अरण्याचं दरवाजाच उघडतो. एक छोटीशी वाट दिसते, झुडपातून जाणारी. त्याला पक्ष्यांचे सूर ऐकू येतात. हवेत दरवळणारा सुगंध, मंद प्रकाश दिसायला लागतो. कुठेतरी आळसावून विसावलेलं, डोंगराच्या राशीवर पहुडलेलं, अगदी प्रत्येकात सामावलेलं दुःख. काही ठिकाणी प्रकाशाचे कवडसे जे येतात आणि मागमूस ठेवूनही राहत जातात, म्हणजे त्यांचा मागमूस लावत नाही. एके ठिकाणी त्याला त्याच्या लपवलेल्या दुःखाचा तलाव सापडतो, तर कुठे मन त्याला मागं 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 आत नेतं. लहानपणी फुलांच्या राशीत कसा खेळला, बागडला, झोपला त्याला दाखवतं. कधी तेच फुलपाखरू होऊन असं म्हणतात भिरभरतं, तर कुठेतरी रमतं, विसावतं, परत उडतं, वेडावतं, हसतं, खेळतं आणि मग कधीतरी मनसोक्त रडतंसुद्धा. कधी चुकला रस्ता म्हणून पश्चाताप होतो, सापडली वाट म्हणून आनंद होतो, तर कधी कधी सगळं संपून जात असताना दिसतं, आत्ता होतं सगळं, बरोबर होते सगळे, आता कोणीच नाही, सगळेच गेले. पाहता पाहता हलकं होऊन तरंगत तरंगत
ते विहार करायला लागतं, अगदी उंचच्या उंच, हिमालयाच्या देखील उंच. आणि मग साऱ्याच गोष्टी अगदी लहान 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 होत दिसेनाशा होतात. मनाच्या जंगलात शांतपणे फिरणं हेच तर ध्यान आहे. विचारांच्या शापदांबरोबर लढण्यापेक्षा त्यांना स्वीकारून त्यांचं निरीक्षण करून सुंदर विचाराच्या जागेमध्ये स्थिरावणं हाच तर खरा प्रयत्न आहे. मनावर नियंत्रणापेक्षा त्याचं खरं सत्य स्वरूप काय आहे हे जाणल्यावर ते सहज आपल्या ताब्यात येतं, ते शांत राहतं. आपण प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराच्या अंशातून, त्याच्या सामर्थ्यातून बनलेलो आहोत आणि तो स्वतःच या मनाच्या जादुई जंगलात आपल्याबरोबर आहे. भगवंत म्हणतात, मी मनात आहे, त्या जंगलातही मीच आहे. प्रत्येकाच्या मनातही तेच जादुई जंगल आहे. त्याचं सौंदर्य अनुभवा, त्या जादूचं निरीक्षण करा. मनावर राज्य करण्यापेक्षा त्याच्याशी सख्य करा. मग तुमच्या मनात असलेली जादुई जंगलाची सफर ते घडवेल आणि वास्तवात तसं जगण्याची ताकद तुला येईल. म्हणून म्हणतो मित्रांनो, मी मनाला जादुई जंगल म्हणतो. जादूने भारलेलं मंतरलेलं आहे मन. त्या तरुणाने डोळे उघडले, त्याच्या अंतर्मनातले डोळे उघडले गेले आणि त्या जादुई जंगलाच्या अनुभवाने तो शांत झाला. जंगल प्रत्येकात आहे. त्याला कसं पाहायचं, त्यात कसं राहायचं हे शिकायला हवं. हिंस्र प्राणी, सहज सुंदरता, निसर्ग या सगळ्याचाच अनुभव घेत जगावं लागतं. प्रत्येक गोष्ट स्वीकारत जगावं लागतं. सुखदुःखांच्या झाडाझुडपात न घोटाळता, दुःखाच्या तलावामध्ये न बुडून जाता, अपेक्षा भंगाच्या अडथळ्यांची शर्यत मागं टाकत मानापमानाच्या दगडधोंड्यांना बाजूला सारून जायचं आहे. आणि ते कसं जायचं आहे ते तुम्हीच ठरवा. मग ते तुम्हाला नेईल, कारण ते तुमचं स्वतःचं जादुई मन आहे. वास्तवात भगवंतानी दिलेला तो कल्पवृक्ष आहे. जे मागाल ते मिळेल. आपण नातं मागू, आपण नाम मागू आणि नामाच्या साह्यानं या घोर जंगलात नामदिव्याच्या साथीनं ते ओलांडून श्रीचरणांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. कारण मित्रांनो, हीच ती सफर आहे, हेच ते जादुई ध्यान आहे, जादुई मनाच्या प्रांगणामध्ये वसवलेलं आपलं स्थान आहे. कारण संसाररूपी जंगलातली जादुई मनाच्या गालिच्यावरची बसून केलेली ही यात्रा तर आहे. मग चला तर आपण उडत जाऊ मनोवेगाने आणि म्हणूया, जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.